नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेटसांगवी गावात एक धक्कादायक घटना घडली। 2 तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। त्यामुळे बेटसांगवी गावावर मोठी शोककळा पसरली आहे। बेटसांगवी येथील संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे असं मृत्यू झालेल्या तरुणांची नावे। 2 तरुणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की काल दुपारी 9 जून रोजी संतोष आणि राजेश हे त्यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते। पोहताना या दोन्ही तरुणांनी विहिरीत उडी घेतली, परंतु त्यांना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही। पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या तरुणांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुंबई उपनगरात काल मुसळधार पावसाचा एका निर्माणाधीन इमारतीच्या साईटवरील काही भाग कोसळला। त्यामुळे इमारतीचा सुरक्षा रक्षक आणि त्याच्या मुलाचा या घटनेत मृत्यू झालाय। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली। नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी असं या वडील आणि मुलांचं नाव आहे। यांच्यावर अचानक या इमारतीचा काही स्लॅब आणि लोखंडी डाटा थेट कोसळला। त्यामुळे या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना ढिगाऱ्याबाहेर काढलं, रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले। मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे। पुण्यातही मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडल्याचं समोर येत आहे।